नालायकपणा केला का ते फरशीवर पडलेला अत्तराचा फोटो सुद्धा आपल्याला लावला. अहो तुम्ही कितीही अत्तराचं जरी हौद बांधलं तरी तुमचा नालायकपणा माझ्या डोळ्यात बघितलाय आणि माझा आत्मा मला स्वस्थ बसू देत नाही. कारण जो भूत से जाती है वो हौद से नहीं आती. म्हणजे काय, ज्या तुमची लायकी जाणार की तुम्ही हौद बांधला तरी येणार नाही. बिलकुलच 50 खोक्याच्या माध्यमातून जे तुम्ही अब्रू आमच्या मतदारसंघाची घालवले, 1500 कोटी रुपये जरी या मतदारसंघामध्ये आपण खर्च केला असाल तरी जे अब्रू 50 कोटीने तुम्ही आमची घालवले ती भरून निघणार नाही. आणि जसं बिलबरांना कराचा तो मुद्दा विसरला नाही, माझी कळकळीची विनंती तुम्हाला आहे, तुम्ही हे विसरू नका. कारण विसर इतिहास घडवू शकत नाही. इतिहास घडवायचा असेल तर या 50 खोक्याच्या माध्यमातून या मतदारसंघाची नामशेष जी केलेली आहे ती परत मिळवण्याचा अधिकार फक्त तुमचा आमचा आहे मित्र. आणि हे कुठंतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून 2014-2019 ला या पद्धतीनं हलगीच्या तालावरती नाचवत तुमचं आमचं मत घेऊन जाणाऱ्या आमदारांना हे कळालं पाहिजे की नक्की 2014 आणि 2019 ला तुमचं आमचं मत वाया गेले. हे मत वाया जाता कामा नये त्याची काळजी सुद्धा तुम्ही आम्ही या ठिकाणी घेतली पाहिजे मित्र. अनेक मुद्दे आहेत. सुषमाताईंचा भाषण आपण ऐकायसाठी आला, त्या हाडाच्या प्रवक्ता आहेत. 2-2.5 तासाच्या माध्यमातून या मतदारसंघावर प्रकाश टाकत असताना अगदी 5-10 मिनिटांमध्ये इथला सगळा कारभार त्या तुमच्या समोर दिली. त्याबद्दल शंका नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, अभ्यासनी प्रकटावे प्रकट होऊन नाचावे हे बरे नव्हे. आणि आता जे आमच्याकडे प्रवक्ता येणार आहेत, सुषमाताई येणार आहे, त्या अभ्यासूनच या सगळ्या मांडणी मारतील. पण तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी मला ऐकण्यासाठी इथं या ठिकाणी आलात आणि संयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार मानतो. आणि प्रत्येक घराघरात या मशालीला 20% पर्यंत किंबहुना जे मतदार या मतदान केंद्रात जातील त्यांच्या डोक्यात फक्त मशाल राहिली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. उज्ज्वल महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी, या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हा आम्हाला रात्रीच्या रात्री जागून करावे लागतील. कारण येणाऱ्या 4 दिवसाच्या रात्री या सगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असतील. विरोधकांचा एकच डंका आहे की कितीही जनता यांच्या बरोबर असली तर ही जनता आयुष्याला म्हणून आमच्याकडे हा आपल्या पडलेला शिक्का पुसवण्याची जबाबदारी मित्र आपल्याकडे असली पाहिजे. आणि ती आपण खुबीने निभवाल याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही. ज्या उद्धव साहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला खाली खेचण्याचा हात ज्यांनी लावलं ते हे सगळं महायुतीचे आमदार या ठिकाणी सत्तेतून बाहेर गेले पाहिजे, त्यांचा पराभव झाला पाहिजे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा केंद्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यांची दखल घेतली ते महाराष्ट्राचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून तुमचं आमचं नेतृत्व करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि तुमचा आमचा आदर्श बंटी साहेब यांना बळ देण्याकरता तुम्ही आम्ही एका दिलानं एका ताकदीनं या ठिकाणी